तर आज आहे होळी आणि मला बनवायची होती पुरणाची पोळी. तर अशा पद्धतीने जर पोळी बनवली पुरणाची तर अगदी सुपर सॉफ्ट होते, अगदी मऊ. आणि तुम्ही बघू शकतात अशी हाताने पण तुम्ही दाबून बघितली ना तरी पुरणाची पोळी तशीच नरम आणि लुसलुशीत लागते. तर ही गुळाची पुरणपोळी बनवली आहे. तर इथं 1 वाटी चणा डाळ घेतली मी आणि एका पातेल्यामध्ये ना चणा डाळ टाकली आणि त्यानंतर त्यात गरम पाणी टाकलं होतं. तर गरम पाणी टाकल्यानंतर आहे ना अर्धा ते 1 तास गरम पाण्यात भिजू द्यायची आणि त्यानंतर आहे ना मग कुकरमध्ये शिजवण्यासाठी लावायची. तर इथं माझा अर्धा ते 1 तास झालेला होता आणि त्यानंतर मग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि आता मी कुकरमध्ये ना आता 3 ते 4 शिट्टींमध्ये डाळ शिजेल, कारण डाळ आहे ना पूर्णपणे भिजल्या गेलेली होती. तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आता आपण कणिक भिजून घेऊ. तर त्यासाठी इथे मी 2 म्हणजे वाटीच्या प्रमाणानुसार 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 वाटी ना मैदा घेते, कारण मैद्यामुळे ना पोळी अशी म्हणजे मग ते फाटत नाही आणि जो कणकेचा गोळा असतो ना ते व्यवस्थित असा स्ट्रेच होतो. त्यामुळे मग थोडंसं मैदा हा वापरायचा. आणि त्यानंतर मग इथं सर्व पीठ ना मी बारीक जी चाळणी असते ना आपली प्लास्टिकची तिच्याने व्यवस्थित चाळून घेतलं. त्यानंतर 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि थोडीशी हळद. यामुळे ना कणकेला कलर खूप छान येतो आणि जी आपण पुरणाची पोळी बनवू ना तिचा पण कलर खूप छान दिसतो. तर इथे मी आता थोडं थोडं पाणी टाकते आणि व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे, कारण एकदम पाणी ओतलं तर जी कणिक असते ना ती पातळ होऊ शकते. त्यामुळे ना जसं लागेल ना तसं आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आणि असा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा. तर इथं हा गोळा पूर्ण माझा मळून झालेला. त्यानंतर मी इथं थोडंसं त्यावरती तेल टाकलं आहे आणि तेल टाकल्यानंतर पण आहे ना पुन्हा आहे ना व्यवस्थित असं मळून घ्यायचं, कारण जेवढी आपण ही कणिक व्यवस्थित हाताने मळून घेऊ ना तर तेवढी आपली पुरणाची पोळी ना छान अशी नरम लुसलुशीत होते. तर तुम्ही बघू शकता गोळा अगदी एकदम चिकन असा तयार झालेला होता. तर एकदम असं स्ट्रेच होतं आपलं पीठ आणि त्याच्यानंतर आहे ना ते भिजत ठेवायचं 1 तासासाठी. तर इथं आहे ना डाळ पण शिजलेली होती 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये, कारण आपण डाळ भिजत ठेवलेली होती ना त्यामुळे डाळ लवकर शिजते. तर इथं डाळ पूर्ण शिजून झालेली होती. तर आता यातलीच थोडीशी डाळ आहे ना मी जी कटाची आमटी बनवायची होती ना त्यासाठी काढून घेणार होते. तर आता यातली थोडीशी डाळ मी आता काढून घेते एका साईडला आणि त्यानंतर मग पुरण बनवण्यासाठी इथं कढई ठेवलेली होती, त्यात जी शिजलेली डाळ होती ना तर ती कढईमध्ये टाकली. त्यानंतर इथं 1 वाटी ना गूळ घेतला होता. तर आता त्या डाळीवरतीच मी तर गूळ टाकलेला आहे, गॅस चालू केला आणि आता गूळ आहे ना डाळीमध्ये म्हणजे असं विरघळेपर्यंत आहे ना तर व्यवस्थित हलवून घेते, कारण थोडासा जाडसर होता गूळ. तर तुम्ही बघू शकता अगदी असं पुरणाचं जे आपण सारण बनवतो आहे ते एकदम पातळ झालेलं होतं. तर त्याला आहे ना 15-20 मिनटे ना गॅसवर हलवत राहायचं. तर हळूहळू ना छान असा घट्ट गोळा होतो. जर डाळ भिजवली ना तर पूर्ण डाळ आहे ना व्यवस्थित चिकन अशी शिजते आणि पुरण करताना पण आपण जेव्हा त्या चाळणीतून चाळतो ना तर व्यवस्थित आहे ना म्हणजे असं पुरण आपल्याला वाटताना त्रास होत नाही. तर तुम्ही बघू शकतात पुरण अगदी असं पातळ झालेलं आहे आपलं पुरण. तर हळूहळू आता ते घट्ट होतं आहे. तर तुम्ही बघू शकता तर घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर असा चमचा त्यामध्ये मी उभा केलेला आहे. तर इथं चमचा असा उभा राहतो म्हणजे आपलं पुरण तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर आहे ना इथे मी थोडीशी आता वेलदोड्याची पावडर टाकते आणि त्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, म्हणजे वेलदोड्याची पावडर टाकली तर सुगंध छान येतो पुरणाला आणि पोळीला पण खाताना. त्यानंतर इथं कढई ठेवली. आता त्यावरती पुरणाची जी चाळणी असते ना ती ठेवते आणि आता आपण जे पुरणाचं जे सारण बनवलं आहे ते ह्या चाळणीने मी चाळून घेणार आहे. तर ह्या चाळणीने ना एकदम म्हणजे 5 ते 10 मिनटातच आपलं पुरण आहे ना बारीक होतं. तर अगदी असं तुम्ही 1 ग्लास घेऊ शकता, त्याच्याने पण आपण दाबून आहे ना बारीक करू शकतो. तर इथं मी चमच्यानेच थोडंसं असं प्रेस करते त्यामुळं. तर बघू शकता अगदी थोडंसं असं जे जाडसर होतं ना तेच वरती, ते पण जेव्हा आपण हात त्यावर फिरवू ना तर त्याने ना पूर्ण असं व्यवस्थित चाललं जातं. तर बघा पूर्ण आपलं डाळीचं म्हणजे थोडंसं पण बाकी नाही, तर पूर्ण जी डाळ आहे ना पूर्ण त्या डाळीचं आपलं पुरण तयार झालेलं आहे. तर चाळणीने चाळल्यानंतर एकदम छान असं मऊ पुरण तयार होतं. तर बघू शकता अगदी छान असं जसं आपण म्हणजे पुरण पोळीसाठी पाहिजे असतं तसं पुरण तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर मग हा गोळा पण तुम्ही बघू शकता भिजला आहे त्यामुळे एकदम छान असा मऊ झाला आहे. त्यानंतर मी पुन्हा त्याला थोडंसं तेल लावून आहे ना व्यवस्थित असं आहे ना मळून घ्यायचं.
त्यामुळे ना पुरणाची पोळी ना आपली मध्ये अशी फाटत नाही आणि छान फुलते. तर तुम्ही बघू शकता जे पीठ होतं ना ते अगदी छान असं मस्त झालेलं होतं. त्यानंतर मी इथं पुरणाचा छोटासा गोळा बनवून घेतला आणि त्यानंतर मग इथं कणकेचा पण एक गोळा तयार करून घेतलेला आहे. तर त्या गोळ्यामध्येच आहे ना आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. तर जेवढा मी पुरणाचा गोळा घेतला आहे ना तेवढंच मी पिठाचं म्हणजे आपल्या कणकेचा पण गोळा घेतला आहे. तर अशा पद्धतीने मी त्यामध्ये पुरण भरून घेते. तर हे पीठ आहे ना आपली जी कणिक भिजवलेली असते ना तर तिच्यावरतीच ना सर्व आपलं म्हणजे पुरणपोळीचा बेस असतो तो, त्यामुळं तेच व्यवस्थित आहे ना मळून घ्यायचं. तर इथे मी आता पुरणाची पोळी लाटून घेते. जर मोठी हवी असेल तर तुम्ही थोडासा कणकेचा गोळा मोठा घ्यायचा आणि जर मीडियम साईजमध्ये असेल तर छोटे छोटे गोळे करून आपण मस्त छान अशी पुरणाची पोळी लाटून घ्यायची. आणि त्यासाठी इथं मी तूप घेतलं आहे आपलं घरी बनवलेलं. तर दोन्ही साईडनी ना पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची. तर आपण जेव्हा लाटणं फिरू ना तर ते हलक्या हाताने फिरवायचं, नाहीतर अगदी जोरात दाबलं तर आपली पोळी फुटू शकते. त्यामुळं जेव्हा आपण पोळी लाटायची ना तर ती हलक्या हाताने लाटायची, त्यामुळं मग पोळी व्यवस्थित राहते. आणि त्यानंतर मग आता तवा ठेवलेला होता त्यावरती पोळी टाकते आणि इथं जे आपलं साजूक तूप असतं जे मी घरी बनवलेलं तर तेच टाकते. तर तुम्ही बघू शकता पुरणाची पोळी अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. तर अशा पद्धतीने केल्या तर म्हणजे ज्या आपल्या सर्वच पुरणाच्या पोळ्या असतात ना त्या सर्व छान अशा फुगतात. तर अशा पद्धतीने मी सर्व पुरणाच्या पोळ्या ना तयार करून घेतलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ अशा झालेल्या होत्या, कारण तुम्ही हाताने पण अशी दाबून बघितली तरी ती पुरणाची पोळी मोडणार नाही. तर अगदी छान मऊ लुसलुशीत आहे ना पुरणाची पोळी तयार झालेली होती. आणि यानंतर आता मला बनवायची होती कटाची आमटी. त्यासाठी ना इथं मी डाळीमध्येच 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं होतं. त्यानंतर 2-3 चमचे धणे घेतलं, अद्रक, थोडंसं खोबरं, 1 चमचाभर तीळ होती, लवंग, मिरे आणि लसूण आणि 2-3 कांदे. तर हे सर्व ना मी एक ताटात काढून घेतलं. आणि आता आपल्या पोळ्या तर करून झालेल्याच होत्या, त्याच तव्यावरती ना इथं मी कांदा भाजून घेते. तर कांदा भाजताना ना थोडंसं तेल टाकायचं, अगदी असा काळा भाजायचा नाही, थोडासा लालसर होईपर्यंत तव्यावर परतून घ्यायचा, कारण थोडासा हलका परतला गेला ना त्याची टेस्ट पण छान लागते. तर इथं ना हलका लाल ब्राऊन कलरचा कांदा भाजून झाला. त्यानंतर आहे ना इथं मी आता खोबरं भाजून घेते. खोबरं पण जास्त आहे ना खूप असं काळा नाही करायचं, मग त्यामुळे ना थोडीशी जळकट टेस्ट लागते. तर थोडं लालसर होईपर्यंत खोबरं मी भाजून घेतलं. आणि त्यानंतर लसूण पण टाकलेला होता. लसूण पण जर कटाच्या आमटीत भाजून टाकला थोडासा तर त्याची पण टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर लवंग, मिरे ते पण टाकून घेतले आणि 2-3 चमचे जे धणं घेतलेलं होतं तेही मी तव्यावर टाकलं. आणि त्यानंतर आता इथं जे तीळ होते ना ते पण टाकले आणि आता व्यवस्थित भाजून घेते. तर त्यानंतर आता सगळं भाजून झालेलं होतं तर ताटामध्ये मी काढून घेते. आणि यानंतर आहे ना मग थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं वाटण तयार करून घ्यायचं आहे कटाच्या आमटीसाठी. तर आता इथं वाटण आहे थोडं 10-15 मिनटं ना थंड होऊ दिलं. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एकदम पेस्ट करून घेते. आणि त्यात पेस्ट करताना तर मी थोडीशी कोथिंबीर टाकते. तर वाटण आहे ना तयार झालेलं होतं. त्यानंतर मी इथं आता कढई ठेवली होती आणि कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकते. तेल टाकल्यानंतर आहे ना थोडेसे जिरे टाकले, कारण आम्ही टाकतो म्हणून मी टाकले होते आवडीनुसार. आणि त्यानंतर जो मसाला आपलं वाटण तयार करून झालेलं होतं ना ते टाकलेलं आहे. तर 5-10 मिनटे ना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि त्यानंतर इथं जो माझा घरचा आगरी मसाला असतो बनवलेला तो मी टाकला आहे 2 चमचे आणि थोडी हळद टाकली आहे. आणि पुन्हा व्यवस्थित आहे ना परतून घ्यायचं. म्हणजे आता मसाला टाकल्यानंतर तर व्यवस्थित आहे ना तेलामध्ये मसाल्यामध्ये आपला जो मिरची मसाला आपण टाकला होता तो व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि त्यानंतर मग मी इथं 1 ते 1.5 ग्लास आहे ना पाणी टाकलेलं होतं डाळीमध्येच, त्यामुळे मी तेवढंच वापरणार होते. आणि त्यानंतर 1 चमचा इथं मीठ टाकते आणि थोडीशी कोथिंबीर आणि 5-10 मिनटांनी उकळू द्यायची. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी कटाची आमटी पण तयार झालेली आहे.
तर मस्त असा माझा होळीचा सर्व स्वयंपाक रेडी झालेला होता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.